नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी जे शब्द आपण वापरतो ते आपल्याला तरी कळलेत का असा प्रश्न पडतो. कारण आजकाल वेगवेगळे सोशल माध्यमातले लोक किंवा मेनस्ट्रीम मीडियामधले लोक ज्या प्रकारच्या बातम्या दाखवतात, ऐकवतात, नेते प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला सक्तीने ऐकवतात, कोणाकोणाची भाषणं दाखवतात, तेव्हा ती बोलणारी माणसं जणू काय महान आहेत अशा पद्धतीत आपल्यासमोर पेश केलं जातं. खरोखरच ही माणसं जे बोलतात त्या शब्दाचे अर्थ त्यांना तरी कळलेले असतात का याचा विचार आपण केला पाहिजे. अन्यथा शब्द जे आहेत ते गुळगुळीत होऊन जातात, अर्थशून्य होऊन जातात, गुळगुळीत होतात अगदी. आणि मग हळूहळू भाषेवरचा आपला विश्वास उडत जातो. शेवटी शब्द जे असतात त्या शब्दांच्याही वेगवेगळ्या छटा असतात, वेगवेगळे संदर्भ असतात. वाक्यरचनेमध्ये किंवा अगदी उच्चारामध्ये सुद्धा शब्दाचा कसा अर्थ घ्यायचा ह्याचे संकेत आपल्याला मिळत असतात. शहाणा आहेस, हा शहाणाच आहेस, म्हणजे शब्द तोच आहे, पण आपण उच्चार कसा करतो यानुसार त्या शहाणा शब्दाचा अर्थ बदलत असतो. आणि अगदी खेड्यापाड्यातलं माणसंसुद्धा असे शब्द त्या मूळ भाषेतल्या उपयुक्ततेनुसार वापरत असतात. पण स्वतःला वक्ते, प्रवक्ते, बुद्धिमंत, संपादक, पत्रकार म्हणवणारी मंडळी या शब्दाचा इतका उच्छृंखल वापर करतात, उथळ वापर करतात की आपण जो शब्द वापरतोय तो गौरव म्हणून वापरतोय की अपमान करण्यासाठी वापरतोय याचाही थांगपत्ता बोलणाऱ्यांना लागत नाही. माझा एक ज्येष्ठ पत्रकार मित्र आहे, अजूनही 90च्या पार गेलेला आहे. तो अशा शब्दांचा पोरकटपणा करून माझ्या ऑफिसमध्ये करायचा मला आठवतं. म्हणजे सगळीकडे वंदनीय, आदरणीय हे शब्द इतके गुळगुळीत करून टाकलेले आहेत की तो म्हणायचा अनेकदा की हा आदरणीय म्हणतोय की भादरणीय म्हणतोय त्याचाच अर्थ लागत नाही. कारण ज्या व्यक्तीचं गुणगान चाललेलं आहे तो जोड्याने मारण्यासारखी व्यक्ती आहे आणि त्याला जेव्हा तुम्ही 50 वेळा आदरणीय आदरणीय वापरता तेव्हा जनमानसात हा भादरणीय म्हणतोय असाच संपर्क काय तो संकेत जात असतो. आणि म्हणून ज्या वेळेला जे शब्द दाखवले जातात, बोलले ऐकवले जातात तेव्हा खरंच मेंदूला झिणझिण्या येतात. मित्रांनो, मी बोलतोय ती 20 जून तारीख आहे आणि काल 19 जून होती, शिवसेनेचा स्थापना दिन आणि 58वा वर्धापन दिन म्हणून 2 ठिकाणी साजरा झाला. एक परंपरेने माटुंगा मुंबई षण्मुखानंद हॉलमध्ये जिथे बाळासाहेबांच्या जमान्यापासून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आला आणि दुसरा जो आजच्या कायदेशीर अधिकृत अशा शिवसेनेचा म्हणजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे त्या पक्षाचा वर्धापन दिन हा वरळीला काय तर डोम वगैरे सभागृह आहे तिथे साजरा झाला. अर्थात मी आज जो बोलणार आहे तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी उबाठा शिवसेना आहे तिच्या वर्धापन दिनातल्या भाषणांबद्दल बोलणार आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे बिनशर्तचं बिनशर्ट करून वगैरे वगैरे उथळ काहीतरी पाणचट विनोद केला. उघड पाठिंबामध्ये बिनशर्ट पाठिंबा. उद्धव ठाकरेंच्या आधी संजय राऊत हे त्यांचे नेते प्रवक्ते यांचंही भाषण झालं आणि मला सगळ्यात कीव आली असेल तर त्या षण्मुखानंद सभागृहामध्ये समोर बसलेले ज्यांना उद्धव ठाकरे किंवा बाकी सगळे लोक कायम निष्ठावंत म्हणतात
त्यांना देखील आता शब्दाचं भान उरलेलं नाही. अन्यथा त्यांनी संजय राऊत यांच्या भाषणानंतर टाळ्या वाजवल्या नसत्या आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या नसत्या. मला आठवतं 2 वर्षापूर्वी याच दिवशी शिवसेनेचा 56वा वाढदिवस साजरा झाला. आपल्या पक्षाच्या 56 आमदारांना घेऊन उद्धव ठाकरेंनी तो वाढदिवस साजरा केला होता 19 जून 2022ला. आणि तेव्हा त्यांनी एक ओझरता उल्लेख केला होता. आपल्या वडिलांच्या आठवणी आजकाल उद्धव ठाकरेंना सातत्याने येत असतात. तेव्हा माझे वडील सांगायचे, बाळासाहेब सांगायचे, आईचं दूध विकणारी औलाद आपल्याला चालणार नाही. आणि आत्ता या सभागृहात बसलेला कोणीही शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक हा आपल्या आईचं दूध विकणारा नसेल याची मला खात्री आहे. अशी खात्री उद्धव ठाकरेंनी दिलेली होती बरोबर 2 वर्षापूर्वी. आणि 24 तासाच्या आत म्हणजे 20 जून 2022 रोजी त्या षण्मुखानंदमधल्या वाढदिवसाला 24 तास पण पूर्ण झालेले नसतील इतक्यात 16 ते 22 उद्धव ठाकरेंचे निष्ठावान, आईचं दूध न विकणारे सुरतला निघून गेले होते. हा सगळा प्रसंग मी संदर्भ म्हणून मुद्दाम सांगतोय. पण म्हणून वल्गना करणं, अर्थहीन आणि पाणसट बोलणं यातून उद्धव ठाकरे बाहेर पडायला तयार नाहीत. आपण जी बकवास करतो त्याचे दुष्परिणाम आपल्या समोर आलेत, पण शुद्ध यायला तयार नाही, जाग यायला तयार नाही. आणि म्हणूनच समोर बसलेले निष्ठावान म्हणजे खोड्यासारखे आवाज कुणाचा किंवा टाळ्या पिटणारे म्हणजे निष्ठावान, ही सोपी व्याख्या उद्धव ठाकरेंनी करून टाकलेली आहे. आणि म्हणून वाटेल ते बरळण्याची मोकळीक व्यासपीठावर उभ्या राहणाऱ्या, मंचावर उभ्या राहणाऱ्या प्रत्येक त्यांच्या गटाच्या नेत्याला मिळालेली आहे. सगळ्यात मोठी स्फोटक धडाडणारी तोफ वगैरे वगैरे म्हणजे संजय राऊत, उभाटा शिवसेनेतले. ते अग्रलेखातून रोज आपली अक्कल पाजळत असतात. जितका जमेल तितका शरद पवारांचा असो, उद्धव ठाकरेंचा असो, जमेल तितका सोज्वळपणे अपमान करत असतात आणि समोरचे सैनिक टाळ्या वाजवत असतात. मित्रांनो, आपल्याकडे जे शब्द आहेत त्याचा संदर्भ तरी ह्या लोकांना माहिती असतो का? त्या 58व्या वाढदिवसाच्या दिवशी समारंभात संजय राऊत म्हणाले की महाभारताचा जो 13वा अध्याय आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हा अर्जुनाला त्या युद्धभूमीवर विश्वदर्शन घडवतो. जगात काय काय घडलेलं आहे, मारामारी चालू आहे, हिंसा चालू आहे, चोऱ्यामाऱ्या चालू आहेत, ईडीच्या धाडी चालू आहेत, इथपर्यंत सगळं त्यांनी विश्वदर्शन घडवलं होतं. CBI, सत्तेचा गैरवापर, सूड भावनेचं राजकारण, हे सगळं अर्जुनाला दाखवलं होतं. आणि अर्जुनाच्या डोळ्यात लपून बसलेले संजय राऊत हे सगळं बघत होते. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की असंच चालणार असेल तर मग लढाया करायच्या कशाला? जग बदलणार नसेल तर लढाया करायच्या कशाला आणि साधायचं काय, असा प्रश्न अर्जुन विचारतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, पार्था, हे सगळं असलं तरी जग चालवणारे 4 स्तंभ आहेत, 4 लोक आहेत. ते हे जग व्यवस्थित चालवतील. तुझं कर्तव्य आहे तेवढं पूर्ण कर. युद्ध आहे तुझं कर्तव्य वगैरे. आता हे 4 खांदे कुठचे आणि 4 माणसं कुठची हे संजय राऊतांनी सांगितलं नाही. पण त्याच मंचावरून बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंकडे वळून सांगितलं, उद्धव साहेब, त्यातला 1 खांदा तुमचा आहे. मित्रांनो, 4 खांद्यावरून चालतं त्याला काय म्हणतात हो? 4 खांद्यावरून जे चालवलं जातं
ती प्रेतयात्रा असते एवढी सुद्धा बुद्धी ना बोलणाऱ्याला होती, ना हसून आपली खुशी व्यक्त करणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे होती, ना समोर टाळ्या पिटणाऱ्या सभागृहातल्या शिवसैनिकांकडे होती. लोकशाही वाचवणं, घटना वाचवणं याची जबाबदारी आणि जग चालवण्याची जबाबदारी ज्या 4 खांद्यांवर आहे त्यापैकी एक खांदा उद्धव साहेब तुमचा आहे. मित्रांनो, खांद्यावरून चालवलं जाणं याचा अर्थ जे मृतदेह आहे त्याची प्रेतयात्रा काढतात तेव्हा त्याला 4 जणांचा खांदा लागतो. मग तो मृत मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोणी असो, त्याला चालवण्यासाठी, अंतिम यात्रेत चालवण्यासाठी त्याला 4 खांद्याची गरज असते. आणि म्हणून खांदा देणे हा एक शब्द प्रयोग तयार झालेला आहे. त्या शोलेमध्ये आठवतो तो म्हातारा मौलाना असतो, तो काय म्हणतो, कंधे पर सबसे बड़ा बोझ क्या होता है मालूम है, जब बाप को बेटे को कंधा देना पड़ता है. खांदा देणं याची इतकी व्याप्ती आणि इतका भयंकर दुःखद अर्थ ज्याला माहिती नाही असा संपादक सामना नावाचं शिवसेनेचं शिवबाटाचं मुखपत्र चालवतो, तेव्हा तो रोजच्या रोज फक्त कोणाला तरी पोचवण्यासाठीच अग्रलेख लिहितो. हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण खांदा देतात याचा अर्थ अंत्ययात्रा काढून त्या माणसाला मृत्यूनंतर पोचवायचा असतो. उद्धव ठाकरेंचा खांदा हा लोकशाहीला आणि राज्यघटनेला दिला जातो, तेव्हा त्यांची गौरव यात्रा निघत असते असं कोणी म्हणू शकत नाही. पालखी निघते ती सुद्धा खांद्यावर असते, पण पालखी 2 माणसांच्या खांद्यावर असते. आणि 4 जणांचा खांदा जेव्हा सांगितला जातो तेव्हा तो अंत्ययात्रेसाठी असतो. आणि त्यातला एक खांदा तुमचा आहे उद्धव साहेब असं संजय राऊत म्हणतात, तेव्हा ते कोणाला पोचवायला निघालेत हा प्रश्न पडतो. कारण 58 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली तिला आता पोचवून संजय राऊत यांचं काम बऱ्याच अंशी पूर्ण झालेलं आहे. आता यानंतर कोणाला खांदा द्यायचा आहे त्यांना, की ज्यासाठी उद्धव यांचा खांदा सज्ज असला पाहिजे असं आवाहन 58व्या वाढदिवसाला संजय राऊत करतात आणि समोरचे सगळे लोक टाळ्या वाजवतात. हा माणूस बोलतोय काय, त्यातून अर्थ काय निघतो हे सुद्धा ज्याला अजिबात समजणार नाही त्याला आजकाल निष्ठावान शिवसैनिक म्हणतात. अन्यथा कोणाच्या तरी धोतरात कोणातरी चड्डीला भोक पडले का म्हणून भिंग घेऊन शोधणारे जे पत्रकार, संपादक, टीव्हीचे बातमीदार वगैरे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे यांना खांदा देण्याचं आवाहन संजय राऊत करतात, तर मेलय कोण हे विचारण्याची सुद्धा गरज वाटली नाही. संजय राऊतांच्या या विधानानंतर कुठलाही बवाल माध्यमात होऊ नये, वर्तमानपत्रात होऊ नये. खांदा देणं किंवा खांद्यावरून नेणं याचा आशय विषय मराठी माध्यमं पूर्णपणे विसरून गेलीत. समोरच्या शिवसैनिकांचा आपण समजू शकतो, कारण त्याच मंचावर बसलेले चंद्रकांत खैरे नावाचे शिवसेना नेते आहेत. त्यांनी 2 वर्षापूर्वीच सांगितलं होतं की शिवसैनिक आहोत आम्ही, आमचा मेंदू गुडघ्यात असतो. त्यामुळे समोर बसलेल्यांनी असल्या खुळचट विधानावर टाळ्या पिटल्या तर मला नवल वाटत नाही. पण हे संजय राऊत यांचं वर्धापन दिनाचं जे भाषण आहे त्यामधून ते कोणाला खांदा देत आहेत हा साधा प्रश्न पुन्हा मराठी पत्रकाराला सुचू नये. त्यावेळेला असेल, नंतर असेल, टी व्हीवर हे सगळं लाईव्ह दाखवल्यानंतर ज्या पुस्त्या जोडल्या जात असतात त्यामध्येही कोणाला संजय राऊत कोणाला खांदा द्यायला निघाले आणि तो आपल्या खांद्याऐवजी उद्धव ठाकरेंचा खांदा द्यायला निघालेत हा प्रश्न कोणीही विचारू नये.
यातून एकटे संजय राऊत कोणाला तरी खांदा देत आहेत किंवा उद्धव ठाकरेंना खांदा द्यायला लावत आहेत असं नाही होत. हे ऐकूनही त्यावर आपली बुद्धी गुळगुळीत करून बसलेले मराठी पत्रकार हे एकूणच मराठी पत्रकारितेला खांदा द्यायला निघालेले आहेत असा निष्कर्ष काढावा लागतो मित्रांनो. पहिला प्रश्न विचारायला जायला पाहिजे की आता संजय राऊत हे शिवसेनेला पोचवल्यानंतर आणखी कुठल्या पक्षाला पोचवायला निघालेत की ज्याच्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचा खांदा चौथा हवा आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, चौथा खांदा हा शब्द मी वापरतोय, मी कुठचाही विपर्यास करत नाहीये. संजय राऊतांनी जे शब्द वापरले त्यातून साधा सरळ निघणारा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. चौथा खांदा हा विषय महत्त्वाचा आहे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी असणं हा विषय वेगळा असतो, ती जबाबदारी असते. कोणाला तरी सांभाळून कुठेतरी काहीतरी घेऊन जायचं आहे, पण तो एकच खांदा असतो. ज्या वेळेला 4 खांदे असा उल्लेख येतो आणि त्यातला एक खांदा उद्धव साहेब तुमचा असं म्हटलं जातं, तेव्हा पहिला प्रश्न विचारला गेला पाहिजे की 4 जणांच्या खांद्यावर असं म्हणतात तेव्हा नेमकी कोणाची प्रेतयात्रा निघालेली आहे, कोणाला पोचवायला निघालेले आहात, नाही विचारलं गेलं. कारण हे सगळे मिळून रोज सकाळी सकाळी मराठी पत्रकारितेची आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठित राजकारणाची रोज अंत्ययात्रा काढत असतात. चौथा खांदा. उद्धव ठाकरे सुद्धा हसले, कारण त्यांना असले पाणचट जोक आपल्याला का सुचले नाहीत याचं दुःख झालं असेल की अरेच्या चौथा खांदा माझा आहे आणि मला पत्ता नाही, मग पहिला कोणाचा आहे, दुसरा कोणाचा आहे, तिसरा कोणाचा आहे. असले प्रश्न उद्धव ठाकरे विचारणार नाहीत, आदित्य ठाकरे विचारणार नाहीत, पत्रकार तर प्रश्न विचारायचे विसरूनच गेलेले. असो मित्रांनो, शिवसेनेच्या 58व्या वाढदिवशी संजय राऊत यांनी आपला पुढला प्रोग्रॅम किंवा योजना घोषित केलेली आहे. नजीकच्या काळात ते कोणाला तरी खांदा देणार काय ते पोचवायला निघालेले आहेत आणि ते पोचवताना 4 खांदे लागणार. त्यापैकी एका खांद्याचं बुकिंग संजय राऊत यांनी 58व्या शिवसेनेच्या 58व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुकिंग करून टाकलेलं आहे. आता हळूहळू एक एक खांदा गोळा केला जातील. कदाचित स्वेच्छेने नाना पटोले येतील, तुमचे जयंत पाटील येतील, रोहित पवार हल्ली नव्याने खांदा द्यायला पुढे सरसावलेले आहेतच. बघू काय होतं ते. पण मराठी भाषेचा आणि मराठी पत्रकारितेचा कसा राजरोस मुडदा पाडला जातो याची ही साक्ष आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.